तन्वी डिझर्व करत होती डेफिनेटली. मी तिच्या खूप जवळून गेम बघितलाय. तर आपण कुठेतरी मध्ये मिडवीक इव्हिक्शन होते आणि रितेश सरांनाही भेटलं नाही मला. मेहनत केली होती शो साठी. एव्हरी डे आम्ही उठायचो, बघायचो की काय करता येईल, काय नाही करता येईल. मॉडेलिंग पासून सुरुवात केली होती, तर मला आवडतं स्वतःला चांगल्या प्रकारे कॅरी करायला. तर राखीच हा माझा गेम कधीच नव्हता. मला खतरो के खिलाडी करायला नक्कीच आवडेल, कारण मी टास्क ज्या प्रकारे परफॉर्म केले आणि जी माझी फिजिकल स्ट्रेंथ आहे, खतरो के खिलाडी आणि बिग बॉस आवडेल मला करायला. डेफिनेटली हिरोईनच करायला आवडेल. आणि मला आता मी मूवीज साठी बघतीये, बघूया. हे असं ऑफेन्सिव्ह नाही व्हायला पाहिजे, पण माझं जास्ती कम्फर्ट हिंदी लँग्वेज मध्ये होतं, ज्या शिवाजी. तर का नाही आवडेल, म्हणजे आता ते डिरेक्टर पण आहेत आणि इतके टॅलेंटेड ऍक्टर आहे ते. नमस्कार, मी सीमा कांबळे टेलीचक्कर रिजनलमधून आणि आज आपल्या सोबत आहेत बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड कंटेस्टंट म्हणून एंट्री करणारे आणि प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवणाऱ्या, तसेच महाराष्ट्राचं क्रश या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आपल्या रेवा. त्यांच्यासोबत आपण बिग बॉसची जर्नी आणि त्याबद्दल अनेक काही गोष्टींवरती गप्पा करणार आहोत. तर वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया. वेलकम टू द टेलीचक्कर रिजनल. आणि कसं वाटतंय पुन्हा एकदा आमच्या सोबत संवाद साधताना? छान वाटतंय डेफिनेटली. आता परत काहीतरी आपण जाणून घेऊया. हो. तर बिग बॉसच्या घरामध्ये ॲज अ वाईल्ड कार्ड कंटेस्टंट म्हणून एंट्री केली तुम्ही. खूप कमी वेळात प्रेक्षकांचा देखील फार चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि आता महाराष्ट्राचं क्रश या नावाने देखील तुम्हाला ओळख मिळाली आहे. तर त्याबद्दल काय सांगणार तुम्ही? मी खरंच खूप खूप धन्यवाद करते महाराष्ट्राच्या ऑडियन्सला, प्रेक्षकांना, ज्यांनी मला खूप प्रेम दिलंय. या जर्नीमध्ये ते सोबत होते, त्यांची साथ होती, वोट्स केलेत त्यांनी आणि एवढा मोठा टॅग असा मला दिला त्यांनी. तर खरंच मी खूप खुश आहे, खूप आनंदी आहे. आणि बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर प्रेक्षकांची आणि फॅमिलीची, फॅनची काय रिॲक्शन होती? फॅमिलीची तर ते मला बघत होते ॲज अ फायनलिस्ट. पण आले तेव्हा, गेले तेव्हा ते खुशच होते, कारण त्यांना माहिती होतं की मी माझ्या पूर्ण जर्नीमध्ये कुठेही असं काही असं केलेलं नाही आहे ज्यामध्ये त्यांना मान खाली घालावी लागणार. म्हणून ते खुश होते. ते एक्सपेक्ट करत होते की मी फायनलिस्ट म्हणून राहणार, अशी त्यांची अपेक्षा होती, इच्छाही होती. पण ते झालं नाही. पण तरी सुद्धा ते बोलले की तू जेवढंही खेळली, आम्हाला तुझा खूप अभिमान आहे, खूप प्राऊड आहे तुझ्यावर. आणि मिडचं इव्हेक्शन झालं तुमचं, तेव्हा मनामध्ये काय इमोशन वगैरे काय होते की? खूप होते. इतक्या जवळ येऊन फिनालेच्या मध्येच कुठेतरी आपण जातोय याची खूप, म्हणजे खूप दुःखी होती मी त्यावेळेला. आणि कोणाला आवडेल एवढ्या क्लोज येऊन आपण कुठेतरी मध्ये मिडवीक इव्हिक्शन होतंय. आणि मला वाटतं की मिडवीक इव्हिक्शनच्या वर्स्ट कुठलंच इव्हिक्शन असेल, कारण असंच मध्यरात्री तुम्हाला बाहेर काढलं जातं आणि भाऊला पण भेटायला भेटत नाही, रितेश सरांनाही भेटलं नाही मला. तर खूप वाईट वाटत होतं. आणि मोर दॅन दॅट खूप मेहनत केली होती शो साठी. एव्हरी डे आम्ही उठायचो, बघायचो की काय करता येईल, काय नाही करता येईल, कसं दिसता येईल एका तासाच्या एपिसोडमध्ये आणि काय चांगल्या प्रकारे. तेही असं नाही की काहीही मुद्दे काढायचे म्हणून काढायचे. तर खूप मेहनत घेतली होती आणि वाटलं कुठे ना कुठे की आज तरी नाहीच जाणार. पण मिडवीक इव्हिक्शन झालं. खूप मल्टिपल आणि मिक्स्ड इमोशन्स होते की घराच्या बाहेर जावं लागेल आता. बिग बॉस परत हाक नाही मारणार, बिग बॉस आवाज परत ऐकायला येणार नाही. इथे बॉन्ड्स आहेत घरामध्ये, त्यांच्याशी परत मिळणार नाही भेटायला वगैरे. असे मिक्स्ड इमोशन्स होते. आणि तुम्ही बाहेर पडलात ते तर खरंच आहे. पण घरामध्ये असताना तुमचे लुक्स आणि फॅशन सेन्सबद्दल प्रेक्षकांनी खूप चांगले रिस्पॉन्स दिले होते. तर बाहेर आल्यानंतर प्रेक्षकांचा हा रिस्पॉन्स ऐकून तुम्हाला सर्वात आधी काय वाटलं? खूप छान वाटलं. खूप कमी वेळामध्ये सगळं मॅनेज केलेलं होतं मी. आणि आय एम ग्लॅड की ते त्यांना आवडलं. आणि आय होप ते आता फॉलो करतील त्या गोष्टीला, त्या फॅशन सेन्सला. आय लव्ह फॅशन. म्हणजे मी मॉडेलिंग पासून सुरुवात केली होती, तर मला आवडतं स्वतःला चांगल्या प्रकारे कॅरी करायला. आणि त्याबद्दल त्यांचा तो रिस्पॉन्स होता, ज्याच्यामध्ये मी मेहनत घेतली होती. सोबत बाकीच्या गोष्टींमध्ये पण घेतली होती. पण सोबत एक फॅशन गेम अप राहावा अशी माझी इच्छा होती आणि ते मी पुरेपूर त्याचा प्रयत्न घराच्या आतमध्ये केलाय. आणि बाहेर येऊन त्या गोष्टीला प्रेज केला गेलाय, तर बस मला बरं वाटलं. आणि घरातल्या मुद्द्यावर म्हणजे राखीचा तुमच्यासोबत खूपच वाद झाला होता आणि तिने प्रत्येक वेळेला अशी म्हणली की माझ्यामुळे तू दिसतेस. त्यावर तुमची काय रिएक्शन आहे? मी कधीच तिच्याकडे गेली नव्हती बोलायला, विचारायला. गेम ती स्वतः यायची. तर तिचं असं म्हणणं की माझ्यामुळे तू दिसते, पण मग तिला असं वाटतं तर ती का येत होती माझ्याकडे? तिलाही कुठे ना कुठे माहिती होतं की माझ्यामुळे ही ती दिसणार.
तर ती स्वतःच्या फायद्यासाठीच करत हो. होती. ऑल्दो तिने जेही काही केलंय गेममध्ये त्याचा मला अभिमानच आहे, कौतुक आहे की तिने जेही काही केलं असेल, ऑडियन्सला एंटरटेनमेंट भेटत होतं त्यामुळे, तर ठीक आहे. फक्त राखीच हा माझा गेम कधीच नव्हता. असं असतं तर कदाचित शेवटपर्यंत ते तसंच राहिलेलं असतं. मी तिच्याकडे कधीच जात नव्हती. माझ्यासाठी माझी स्ट्रॉंगली मतं मांडणं, टास्क असो, सगळ्या गोष्टी असो, त्या सगळ्या गोष्टी पण गेमच असतात आणि बिग बॉस म्हणजे पर्सनॅलिटीचा गेम आहे. मी स्वतःची एक वेगळी पर्सनॅलिटी आतमध्ये घेऊन गेली होती आणि तो माझा गेम होता. ज्या प्रकारे मी टॅकल करते सिच्युएशनला, ज्या प्रकारे मी टास्क खेळते, मला कुठल्या सिच्युएशनला काय रिॲक्ट करायचंय, हा माझा गेम होता. आणि राकेश सोबत तुमचं छान बॉन्डिंग होतं बिग बॉसच्या घरामध्ये, तर त्याबद्दल काय सांगणार तुम्ही? नक्कीच छान बॉन्डिंग होती, ज्याला राखीने काहीतरी वेगळंच असं नाव दिलं हो. स्वतःच्या मताने. पण ते बॉन्डिंग आमची स्क्रीनवरती दिसलीही असेल. एक छान असं नातं होतं, मैत्रीचं नातं होतं. आणि तिच्या कदाचित बोलण्यामुळे त्या सुरुवातीला एक ऑकवर्डनेस आला होता आमच्या दोघांच्या मध्ये, की ज्या प्रकारे राखी आमच्या दोघांना बोलत होती, तर कुठे ना कुठे ते ऑकवर्डनेस झालं होतं. बट थोड्या वेळानंतर रिअलाइज झालं की तिच्या बोलण्याने काय होणार आहे आणि स्वतःचा गेम खेळायला आलो आहोत, तर बोलावं लागणार आहे. आणि त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मी एक व्यवस्थित बॉन्ड फॉर्म केलाय आरबी सोबत, राकेश सोबत. आणि तो एंडपर्यंत होता. तो नेहमी माझ्यासाठी होता. तो मला प्रेमाने बोलवायचा नन्ही परी. तर छान बॉन्ड होता. निकनेम नन्ही परी. आणि विशालने देखील त्यावरती बोलले होते की एज गॅप आहे आणि भाऊनी देखील त्याबद्दल त्यांना सांगितलं होतं. चांगलीच त्यांची परीक्षा घेतली होती त्यावरती. तर तेव्हा म्हणजे काय सांगाल त्यावर? मला वाटतं की असा विचार करणे ही खूप चुकीचं आहे. मी ऍक्टिंग फील्डमध्ये आहे. मला 5 वर्ष झाले ऍक्टिंग करताना. तर आपण जेव्हा को ऍक्टर सोबत असतो तर एक कम्फर्ट असतो. त्यामध्ये एज असं बघितलं जात नाही, म्हणून आम्ही एवढं बघत नाही. ते बघायला गेलं की मग आपण ऍक्टिंग कसं करू स्क्रीनवरती. तर त्या गोष्टीमुळे मी कम्फर्टेबल राहायची सगळ्यांसोबत. एक माझं फ्रँक नेचर आहे, ते सगळ्यांसोबत राहायचं. पण त्या गोष्टीला अशा प्रकारे बघणं किंवा त्या नात्याने बघणं आणि तो स्वतः रुचितासोबत त्याचं काय होतं ते सगळ्यांना माहिती आहे. आणि स्वतः त्या पोझिशनमध्ये राहून सुद्धा दुसऱ्याला कोणाला तरी असं बोलणं ते खरंच खूप चुकीचं होतं. मी तर त्याला उत्तरही दिलं नाही या बाबतीमध्ये, कारण मला नाही वाटत की एवढं काही इम्पॉर्टंट आहे त्याला सांगणं की काय आहे काय नाही आहे. काय आहे काय नाही आहे ते ऑडियन्सला आणि बाकी सगळ्यांना माहितीच आहे आणि ते दिसणारच आहे. तर मला तेवढं इम्पॉर्टंट वाटत नाही त्या गोष्टीला खूप एक्सप्लेन करावं असं. आणि आता मराठी बिग बॉस तुम्ही करून आला आहात, पण हिंदी बिग बॉस देखील आहे. तर त्यामध्ये तुम्हाला जायची संधी मिळाली तर तुम्ही जाणार का? हो, नक्कीच. म्हणजे सुरुवातीला जायच्या अगोदर इथे होतं की करायला पाहिजे, नाही करायला पाहिजे. बिग बॉस आहे. प्लॅटफॉर्म तर मोठा आहेच, पण 24 तास कॅमेराच्या समोर राहणं आणि भरपूर साऱ्या गोष्टी असतात. पण आता मी एक्सपिरियन्स्ड आहे आणि मी आता मेंटली प्रिपेअर्ड आहे. तर हिंदी बिग बॉससाठी आलं तर नक्कीच जाणार. आणि या व्यतिरिक्त काही रियालिटी शो आहेत, जसं स्वीट्स विला, रावडीज आहेत, रुडीज आहेत, खतरों के खिलाडी आहेत. त्यामध्ये जर तुम्हाला ऑफर मिळाली तर? मला खतरों के खिलाडी करायला नक्कीच आवडेल, कारण मी टास्क ज्या प्रकारे परफॉर्म केलाय आणि जी माझी फिजिकल स्ट्रेंथ आहे, तर मला खतरों के खिलाडी करायला आवडणार. स्प्लिट्सविल्ला बद्दल आय एम नॉट शुअर, कारण ती सध्या तरी मी मेंटली प्रिपेअर नाही आणि माझी ती पर्सनॅलिटी नाही आहे. त्या क्षेत्रामध्ये जाऊन मी करू शकणार ती गोष्ट, नाही करू शकणार त्याचं मला माहिती नाही, म्हणून सध्या मी त्याचं नाव नाही घेणार. पण खतरों के खिलाडी आणि बिग बॉस आवडेल मला करायला. तर बिग बॉस 6 तर तुम्ही नक्कीच चांगलंच गाजवलं आहे. पण तुम्ही दिवानियत, प्यार का पहला अध्याय, शिवशक्ती ह्यामध्ये पण तुम्ही कॅरेक्टर प्ले केलं होतं. तर ती जर्नी आणि तो अनुभव कसा होता? खूप मस्त होता. कॅरेक्टर म्हणजे माझं प्रायमरीच होतं. 2 महिन्यांची स्टोरी होती ती प्यार का पहला अध्याय शिवशक्ती, आणि आय वॉज डुइंग पॅरलली लीड. तर खूप छान एक्सपिरियन्स होता तो. मी ऑलमोस्ट 2 वर्ष शो केलाय LSD प्रोडक्शन हाऊसमधनं, आणि दिवानियत अगेन नेगेटिव्ह लीड प्ले केलाय मी. आणि दोन्ही मोठे चॅनल्स आहेत, झी TV आणि स्टार प्लस. खूप छान एक्सपिरियन्स राहिला आहे आणि बस आता बघते की काय येणार पुढे, असं काय मोठं करता येईल. आणि भविष्यामध्ये, फ्युचरमध्ये तुम्हाला कोणते प्रोजेक्ट्स करायला आवडतील? कोणत्या पद्धतीचा रोल करायला तुम्हाला जास्त आवडेल? मला तर डेफिनेटली हिरोईनच करायला आवडेल, आणि मला आता मी मूवीजसाठी बघतीये, बघूया किती काय कसं होतं. पण चांगला रिस्पॉन्स आहे बिग बॉस नंतर, तर होपफुली
मी करेल जे प्रोजेक्ट येईल, जे मला वाटणार की ज्यामध्ये मी माझं बेस्ट देऊ शकते, ॲज अ कॅरेक्टर मी चांगलं प्ले करू शकते आणि छान क्वालिटी वर्क असेल तर नक्कीच करायला मला आवडणार. मराठी आणि हिंदी या दोन्ही इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम केलं आहे, पण दोघांमधला एक्सपिरियन्स कसा होता? सर्वात जास्त कुठे कम्फर्टेबल तुम्हाला फील होतं? हे असं ऑफेन्सिव्ह नाही व्हायला पाहिजे, पण माझं जास्ती कम्फर्ट हिंदी लँग्वेजमध्ये होतं. कारण लहानपणापासून मी हिंदीचा जास्ती वापर करत होती लँग्वेजमध्ये. म्हणून थोडं जेव्हा सुरुवातीला मी मराठीमध्ये गेली बोलायला, तेव्हा मला प्रॉब्लेम व्हायचा. खूप सारे असे वर्ड्स आहेत जे लवकर नाही कळून येत. त्याच्या मागचं कारण हे आहे की माझे बाबा आई आणि तिकडे ज्या आम्ही कॉलनीमध्ये राहायचो ते WCL मध्ये होते, तर सगळे हिंदी साइडच राहायचे. वेगळ्या वेगळ्या स्टेट्समधून आलेले लोक होते. तर लहानपणापासून फ्रेंडशिप सगळ्या हिंदी साइडर्स कडनं झालेली आहे. तर लहानपणी चाइल्डहुड माझं जास्ती हिंदी बोलताना गेलं. मग स्कूलमध्ये फ्रेंड्स होते ते तिथे जास्ती हिंदीचा वापर व्हायचा. परत मी जे गव्हर्नमेंट कॉलेज जे माझे इंजिनिअरिंगचं कॉलेज होतं, तिथे सुद्धा वेगळ्या वेगळ्या स्टेट्समधून लोक आलेले होते. तिथे सुद्धा हिंदीचा जास्ती वापर, कारण वेगळ्या वेगळ्या स्टेट्समधनं होते. तर लँग्वेज कम्फर्ट तिथे. आणि मग सुरुवात मी हिंदी इंडस्ट्रीपासनं केली. तर हिंदीमध्ये माझा जास्ती कम्फर्ट होता लँग्वेजमध्ये. तिथे मला जास्ती विचार करावा लागत नाही. आणि परत हे पण आहे की विदर्भ साईड येतो जिथनं मी आहे, तिथे लोक जास्ती हिंदी वापरतात आणि मराठी सुद्धा हिंदी आणि मराठी सगळं मिक्स असतं. तर कम्फर्ट ते होतं माझं डेफिनेटली. आणि मी जास्ती काम म्हणजे जसं प्रोजेक्ट म्हण तर मी हिंदीमध्येच जास्ती केले आहेत. तर तो कम्फर्ट होता. आता मराठी म्हणजे तर फक्त बिग बॉसच केलाय मराठी इंडस्ट्रीमध्ये. अजून काही वेगळं असं काम अजूनपर्यंत केलेलं नाहीये. पण बाहेर पडल्यानंतर माझी मराठी बऱ्याचपैकी सुधारलेली आहे. तर दोन्ही गोष्टीसाठी अप आहे मी. जेही चांगलं असेल ते तर बाहेर आल्यावरती तुम्ही तुमचे बिग बॉस मधले काही एपिसोड्स वगैरे बघितले आणि त्यानंतर तुम्हाला असं वाटलं का इथे जर मी चूक केली नसती तर अजून देखील मी बिग बॉसच्या घरामध्ये राहिली असते? मी एपिसोड अजूनपर्यंत बघितलेले नाहीये. एवढा वेळ मला भेटलेला नाहीये सध्या. मी एकच एपिसोड बघितला माझा कॅप्टन्सीचा टास्कचा, जो ज्या टास्कमुळे मला स्वतःवरतीच खरंच अभिमान आहे. कारण खूप मेहनत लागली होती त्या टास्कसाठी. त्याच्या व्यतिरिक्त तसं काही बघितलं नाही. पण चुकी जर झाली तर माझं जे दुसऱ्या दिवशी जी चुकी झाली चावी गमावण्याची, जी चावी मी विश्वासामध्ये येऊन दिली होती, ती चुकी वाटते मला की ती नसती केली तर आज गोष्टी खूप वेगळ्या असत्या. आणि आपले रितेश भाऊ हे होस्टिंग करतायत बिग बॉस मराठीचं, तर त्यांच्यासोबत काही प्रोजेक्ट तुम्हाला करायला आवडतील का? नक्कीच आवडणार. म्हणजे ते लेजंड आहेत. आता तर मराठी इंडस्ट्रीमध्ये पण त्यांनी आपलं हे, आणि आता रिसेंट त्यांचा मूवी येतोय राजा शिवाजी, तर का नाही आवडेल. म्हणजे आता ते डिरेक्टर पण आहेत आणि इतके टॅलेंटेड ऍक्टर आहे ते. ॲज अ ह्युमन बिंग पण ते खूप चांगले आहे, खूप काइंड आहे. आणि मी दोघांनाही खूप ॲडमायर करते. मी अगोदरच बोलली. आणि मला वाटतं की सगळेच आमच्या जनरेशनचे सगळेच लोक त्यांना ॲडमायर करत असेल. नक्कीच मला त्यांच्यासोबत काम करायला आवडेल. बघूया. आणि आणखीन काही तुमच्या मेमरीज वगैरे आहेत का बिग बॉसच्या? बिग बॉसच्या भरपूर. आय थिंक पूर्ण बिग बॉस जर्नीच एक मेमरी राहणार आहे, ज्याला मी कधीच विसरू शकणार नाही. जी गोष्ट मी करणारही नव्हते किंवा विचारही नव्हते केला की बिग बॉस करणार मी कधी. कारण रियालिटी शो म्हणजे एक टास्कच असतो आणि स्वतःची पर्सनल लाईफ आणि 24/7 कॅमेराजवरती असतो. तर खूप विचार होते. पण गेले तेव्हापासून एक एक क्षण माझ्या डोक्यामध्ये असा गाठलेला आहे. तो आहे डोक्यामध्ये. तर काहीच असं नाहीये जे मी विसरू शकणार. तर नुकताच फिनाले पार पडला आहे आणि त्याच्यामध्ये तन्वी हिने ट्रॉफी जिंकवली आणि सेकंड रनरअप ठरले राकेश बापट. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे की? आणि ते दोघेही काटा ग्रुप मधलेच होते. तर खूप खुश आहे. दोघे मधलं कोणीही विनर झालं असतं तर बेस्टच असतं. पण त्याहूनही बेस्ट हे आहे की काटा ग्रुप मधलेच दोघेही होते, फर्स्ट रनरअप आणि विनर. तर नक्कीच खुशी आहे. आणि तन्वी डिझर्व करत होती डेफिनेटली. मी तिच्या खूप जवळून गेम बघितलाय, तर ती डिझर्व करत होती जिंकण्यासाठी आणि ती जिंकली. तर फिनाले झाल्यानंतर तुम्ही सिद्धिविनायकला गेला होता टेम्पलला दर्शन देण्यासाठी. तर तेव्हा इमोशन फिलिंग्स असं काय होतं जेव्हा मी माझ्या बिग बॉसची जर्नी जेव्हा सुरू केली होती, जेव्हा मला 3 दिवसा अगोदर फायनल कन्फर्मेशन म्हणू शकतो, तर ते कन्फर्मेशन मला मिळाल्यानंतर बिग बॉसच्या घराच्या आत जाण्याच्या एका दिवसा अगोदर मी गेले होते सिद्धिविनायकमध्ये. देवाकडे गेले, त्यांना नमस्कार केला आणि मागणी केली की ही माझी नवीन सुरुवात आहे. माझ्या इंडस्ट्रीमधला एक न्यू जर्नी आहे, एक आयुष्याची न्यू जर्नी आहे. बस फक्त
सांभाळून घ्या देवा, जेही होईल ते करेल, फक्त आशीर्वाद घ्यायला म्हणून गेली होती. आणि माझी जर्नी खरंच खूप छान राहिलेली आहे, जिथे मला कुठेच आठवत नाही की मी काहीतरी चुकीचं असं केलं असेल आज सच. माझे शब्द म्हणो किंवा कुठल्याही गोष्टीला रिॲक्शन असो, ते खूप मी चांगल्याने त्या गोष्टींना हँडल केलं आहे. याचं क्रेडिट मी कुठे ना कुठे देवालाही देते की तो माझ्या पाठीशी होता. म्हणून जेव्हा माझी जर्नी संपली, मी परत एकदा देवाला थँक्यू बोलायला सिद्धिविनायक मंदिरमध्ये गेली होती, गणपती बाप्पांना. कारण ते नेहमीच माझ्या पाठीशी होते. हा ऑफरही आला तेव्हाही मला तो अशा प्रकारे आला की समजा की देवानीच प्लॅन केलेला आहे तो. तर म्हणून मी थँक्यू बोलायला गेले होते आणि खूप इमोशन्स होते. खूप सारे फॅन्स भेटले तिथे. मंदिरमध्ये गेल्यानंतर सगळे ओळखायला लागले, माझ्या नावाने ओळखायला लागले, ना की कोणत्या कॅरेक्टरच्या नावाने. तर एक वेगळी फिलिंग होती, खूपच आनंदी होती मी. खूप छान. तर पुन्हा बिग बॉस मध्ये जाण्याची संधी मिळाली तर मराठीच्या बिग बॉस मध्ये, तेव्हा तुम्ही काय गेम प्लॅनिंग करून किंवा कोणती स्ट्रॅटेजी तुम्ही जास्त वापरणार? पुन्हा असं भेटलं तर मला वाटतं की माझी स्ट्रॅटेजीज आणि माझं गेम प्लॅन मला खरंच आवडलं. मला काहीच चेंज असंच नाही करायचंय. कदाचित लोकांवरती खूप लवकर विश्वास करते, ही गोष्ट एक मी सांभाळून राहील. तर असं कधी होईल, अशी कधी अपॉर्च्युनिटी येईल तर ह्याच्याशिवाय तर मला वाटतं की माझी स्ट्रॅटेजीज माझ्या पर्सनॅलिटीच्या अकॉर्डिंग होती आणि ती मला आवडली. तर अजून मला परत काहीच चेंज नाही करायचंय. आणि जाता जाता आमच्या ऑडियन्ससाठी एक छोटासा मेसेज काय देणार तुम्ही? सगळ्या ऑडियन्सला मला खरंच थँक्यू बोलायचं आहे. तुमचा साथ होता म्हणून मी टॉप 6 पर्यंत पोहोचले. तर खरंच खूप खूप धन्यवाद. पुढेही मी असंच काम करत राहणार आहे. तर असंच प्रेम करत राहा आणि मी नक्कीच तुम्हाला डिसअपॉइंट नाही करणार आहे. तर बस बघत राहा, फॉलो करत राहा. टली चक्कर रिजनलला पण आणि मला पण.